अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आज मुंबईला जोरदार तडाखा दिला। आज अक्षरशः आभाळ कोसळलं आणि मुंबई हादरली। आणि या दुर्घटनेमध्ये एकूण 8 जणांचा मृत्यू झाल्याची सध्याची माहिती आहे। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर झाली आहे। वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपवर हे होर्डिंग कोसळलं आणि ही दुर्घटना घडली। तर मुंबईत आज दुपारी आलेल्या अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला। घाटकोपर येथे वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपवर महाकाय होर्डिंग कोसळलं। अपघातात 8 जणांचा मृत्यू झालाय। 69 जखमी आहेत। बचाव कार्य अजूनही सुरू आहे। अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांनी या पेट्रोल पंपवर आसरा घेतला होता। मात्र त्याच वेळी पंपालगत उभारलेले एक अवाढव्य होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे थेट पेट्रोल पंपवर कोसळलं। या होर्डिंग खाली तब्बल 80 वाहनं अडकल्याची माहिती समोर आली होती। त्यानंतर वेगाने बचाव कार्य सुरू झालं। पेट्रोल पंप, सीएनजी पंप यामुळे हा संपूर्ण भाग ज्वलनशील असल्यानं इथे गॅस कटर वापरता येत नव्हता। एनडीआरएफच्या माध्यमातून हे बचाव कार्य सुरू आहे। एनडीआरएफचा डॉग स्क्वॉडही घटनास्थळी दाखल झालाय। सध्या 4 मृतदेह राजावाडीत तर 4 मृतदेह घटनास्थळी आढळलेत अशी माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली। जखमींना घाटकोपरमधल्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरूच आहे। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत सरकारने जाहीर केली, तर जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार आहे। तर सध्या 8 पैकी 4 मृतांची नावं समोर आली आहेत। पाहूया। मोहम्मद अकरम, दिनेश जयस्वाल, चंद्रमणी प्रजापती, भरत राठोड अशी मृतांची नावं आतापर्यंत कळलेली आहेत। तर घाटकोपरमधल्या बॅनर दुर्घटनेत 24 वर्षांच्या भरत राठोड या तरुणाचा मृत्यू झालाय। तो मेडिकलमध्ये डिलिव्हरीचं काम करायचा। पेट्रोल भरण्यासाठी तो पेट्रोल पंपावर गेला होता। त्याचवेळी होर्डिंग कोसळून काळाने घाला घातला। मयत भरत राठोड घाटकोपर वेस्टमधील गोळीबार रोड परिसरातला रहिवासी आहे। कामानिमित्त तो सकाळी निघून गेलेला कामाला आणि पावसाचा वेग होता, त्यामुळे पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरण्यासाठी गेला होता आणि अचानक त्याची दुर्घटना घडली। याची घरची स्थिती काय आहे? आणि घरची स्थिती बघायला गेलं तर खूप गंभीर आहे। त्याच्या घरची कमवणारं कोणी नाही आहे घरी। छोटा भाव आहे। आता जस्ट 12-13 दिवस झाले वडिलांना इथं राजवाडीमध्ये ॲडमिट केलं होतं। आता जे डिस्चार्ज दिला तिला कालच्या 2 दिवसापूर्वी। आईचं पण निधन झालं। आईचं निधन कोरोनामध्ये, आईचं कोरोनामध्ये निधन झालं। आता कमवणारा एकटाच आहे। तर घाटकोपरमधल्या होर्डिंग दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली आहे। यावेळी घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांसाठी 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा एकनाथ शिंदेंनी केली। तसंच या दुर्घटनेतल्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। मुंबईतल्या सर्वच होर्डिंग्सचा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या। तसंच अनधिकृत होर्डिंग्स तातडीने हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घटनेची पाहणी करून अपघाताची माहिती जाणून घेतली आहे। कोणी होर्डिंग धारक आहे यांना कुणाच्याही जीवाशी खेळण्याचा अधिकार नाही आणि याच्यावर जे आता झालेलं आहे त्याच्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। त्याच्यावर होईल। जखमींचा सर्व उपचाराचा खर्च सरकार करेल आणि जे मृत्युमुखी पडले त्यांच्या परिवारांना देखील मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण तात्काळ 5 लाख रुपये देण्याचा देखील निर्णय घेतला। माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून आम्ही या संदर्भात एक उच्चस्तरीय चौकशी देखील सांगितलेली आहे, ती अनाऊन्स केलेली आहे। अतिशय गांभीर्याने कोणी परमिशन्स दिल्या, त्या योग्य होत्या का, परमिशन्स घेतल्या होत्या का, एवढं मोठं होर्डिंग लावताना ज्यावेळेस अशा प्रकारची अनप्रेसिडेंटेड विंड येईल किंवा मोठ्या प्रमाणात वारा येईल त्याचा स्टडी केला होता का, अशा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आता या ठिकाणी करावा लागेल। मला अशी देखील माहिती आहे की काही नोटिसेस देखील त्याला सर्व्ह झाल्या होत्या, मग त्याच्यावर का कारवाई झाली नाही, या सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी पाहण्यात येतील। तर मुंबई महानगरपालिका डिझास्टर ऍक्ट अंतर्गत संबंधित कंपनी आणि रेल्वे प्राधिकरणाविरोधात गुन्हा दाखल झालाय। 120 बाय 120 फुटाचा हा बॅनर होता। राज्य सरकारच्या जागेत हा अनधिकृत बॅनर लावल्यामुळे हा गुन्हा दाखल झालाय। याच्या आजूबाजूला 3 अजून मोठे अनधिकृत होल्डिंग बॅनर आहेत, त्याच्यावर देखील पालिका कारवाई करणार आहे।
तर हे नेमकं काय घडलेलं होतं, काय हा सगळा प्रकार घडला ते आता बघूया. मुंबईत सोसाट्याचा वारा वाहत होता आणि घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपवर मग महाकाय होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. महाकाय होर्डिंग खाली 80 वाहनं अडकल्याची माहिती समोर आली. महाकाय होर्डिंग कोसळल्यानं अनेक जण जखमी झाल्याची देखील माहिती आली. एनडीआरएफच्या माध्यमातून अजूनही मदत कार्य सुरूच आहे. अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला, 69 जण जखमी आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.